सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई आणि आज आपण त्यातली रात्र 22वी ही गोष्ट म्हणजे ज्याचं नाव आहे आनंदाची दिवाळी ती वाचणार आहोत. तर सुरू करते. दिवाळीचे दिवस जवळजवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो, त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला आणि माझ्या धाकट्या भावांना एक नवीन सदरा वडिलांनी केला, परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती 17दा शिवली होती, 17 ठिकाणी शिवली होती. मी आता इतकी ती विरलेली होती की शिवणं कठीण झालं होतं. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले, परंतु स्वतःला नवीन धोतरं घेतली नाही. आईला वाईट वाटत होतं, परंतु ती काय करणार. तिच्याजवळ थोडेच पैसे होते. कितीतरी दिवसात तिलासुद्धा नवीन लुगडं मिळालं नव्हतं, परंतु तिला स्वतःचं इतकं वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचं दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निर्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता, परंतु पुण्याहून कोणीसे आमच्या गावी आले होते. त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे 3 रुपये पाठवले होते. आमच्यासाठी खाऊ पाठवला होता. ते 3 रुपये पाहून आईला खूप आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. मामाने खाऊ पाठवला, आम्हाला दे. आम्ही तिच्या पाठीस लागलो. जर्दाळू आणि पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईनं एक जर्दाळू आणि 2 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 2 जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, अरे तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवायचा आहे? पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल. तो म्हणाला, तर मग आणखी 1 वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे. आईनं त्याला वडी बदलून दिली आणि शिवाय आणखी 1 दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता आणि धबाधबी खेळत होतो. आईनं खाऊ फडताळात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, श्याम, अमृत चिंचींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का म्हणून त्यानं विचारलं. तर गावाला गेले आहेत, उद्या येतील असं सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितलं म्हणून आलो असं सांग. जा. मी अमृत शेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या आणि बद्री त्यांची मुलगे तिथे होते. मोहन्या मला म्हणाला, काय रे श्याम, काय पाहिजे? चित्र पाहिजे असतील म्हणून आलास होय ना? मी त्याला म्हटलं, चित्र देत नाहीस मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही, परंतु धोतराचा भाव विचारायला आलो आहे. कोणाला धोतर जोडा? तुला? त्यानं विचारलं. नाही, भाऊंसाठी. चांगला लांब रुंद हवा, पोत चांगलं हवं. किंमत काय ते विचाराव्यास मी आलो आहे. 2-3 नमुने दे, ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले. मोहन्या मारवाड्याने 2-3 प्रकारचे धोतर जोडे दिले. अमृत शेठ म्हणाले, दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही आणि ठेवले तर पैसे देऊ असे मी अभिमानाने म्हटले. तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे, बापाजवळ तर फद्या नाही, अमृत शेठ म्हणाले. मला ते ऐकून फार वाईट वाटले. अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावं, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो आणि आईला दाखवले. त्यातील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती, 3-3.5 रुपये काहीतरी होती. आईने माझ्याजवळ पैसे दिले आणि म्हणाली, हा घेऊन ये, बाकीचे परत कर. मी धोतर जोडे परत केले आणि 1 विकत घेऊन आलो. आईने त्याची 2 पाने निरनिराळी फाडली आणि त्या प्रत्येकाला कुंकवाचं बोट लावलं. वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगलस्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुलं सामील झालो होतो.
उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रज काढिले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासूर मारणे. नरक हाच असूर आहे. नरक म्हणजे घाण. या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस 100 माणसं खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करायची म्हणजे नरकासुराला मारणं होय. आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारलं. ती कृष्णाला म्हणाली, तुमच्याने हा मरणार नाही, याला शेवटी मीच मारीन. घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणं यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात, परंतु बायका स्वच्छता ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते. ते धडकेर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत. 4 दिवसात घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारं आरशासारखं स्वच्छ करतात. नरकासूर सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील, परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात. राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपाल्टीच्या पेट्या असतील तर त्यांच्याजवळ जाऊन घाण टाकावी. आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचं वृंदावन आईनं नवीन घातलं. आईनं पणत्या पुसून तयार केल्या, वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणी वगैरे तयार करीत होती. मोठ्या पहाटे उठून आईनं बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपलं न्हाणं आटोपलं आणि मग आम्हा प्रत्येकास ती उठवू लागली. अंगाला उठणं, तेल चोळू लागली. आधी तेलाचे 5 ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नानं झाल्यावर ते आंघोळीस गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले आणि देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवतांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे, परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवाची पूजा केली. करंजी अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुते भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पैसा पोहे करंजी मागत होते आणि आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली आणि देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले. माझे धोतर कुठे आहे, आज दिसत नाही ते, त्यांनी आईला विचारले. त्याची 2 अंगपुसणी केली. किती फाटले होते ते, आई म्हणाली. अगं मग नेसू काय आज, आणखी महिनाभर तरी चालले असते ते. त्याचा अंत तरी किती पाहावयाचा. ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती आणि वाईटही वाटत होते. आई म्हणाली, अगं मग नेसायला मला सुद्धा वाटत होती लाज, परंतु करायचं काय. लाज वाटली म्हणून काही पैसे पडत नाहीत. वरनं ते म्हणाले, हे धोतर नेसास. आईने धोतर पुढे केले. हे कोठले आणि कोणी आणले, त्यांनी विचारले. अमृत शेटकडून मी मागवले. आई म्हणाली, अगं तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही, परंतु तो उधार देईना. त्याची पूर्वीची बाकीची कशी वसूल होईल, हीच मला काळजी आहे. तुम्हाला उधार देऊन फसलो असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटतं, का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस. वडील चौकशी करू लागले. मी ते विकत आणले, श्यामने जाऊन आणले. आई म्हणाली, श्यामजवळ कुठले पैसे, त्यांनी विचारले. मी दिले. तुझ्याजवळ कुठले, त्यांनी विचारले. पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठवले, आईने सांगितले. केव्हा आला काळा कृष्ण. झाले 2 दिवस. आई म्हणाली,
तुझे लुगडे फाटले त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठवलेली ओवाळणी तुझा त्यावर हक्क, ते आम्हाच घ्यावयाचा हक्क नाही. भाऊ म्हणाले, तुम्ही आणि मी निराळे का आहोत? इतकी वर्ष एके ठिकाणी संसार केला, सुखदुःख पाहिली, नाना बरे वाईट अनुभव घेतले. अजून का आपण निराळे आहोत? माझं सारं तुमचंच आहे आणि तुमचं ते माझंच आहे तरी काय आपणाजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडं नेसल्यासारखं आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा. मी त्याला कुंकवाचं बोट पण लावलं आहे. आई म्हणाली, मी नवीन धोतर नेसावं आणि तुला नवीन लुगडं नसावं याचं मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे परंतु मला दुःख होत आहे. तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला त्यांचे बोलवे ना. माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हाला बाहेर 4 चौघात जावयाचं असतं. गंगूप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील ते गेलं पाहिजे. मला आज कुठं जायचं आहे बाहेर? पुढे सवड झाली की मी आधी मला लुगडे घ्यावे असे उगीच मनाला लावून घेऊ नये. आज दिवाळी, आज साऱ्यांनी हसायचं, आनंदात राहायचं. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा. आई म्हणाली, तुझ्यासारखी जन्माची सोबतीण आणि अशी गोड आणि गुणी मुलं असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही? का सुखी होणार नाही? आणते धोतर असं म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतलं. ते नेसले आणि देवांना त्यांनी नमस्कार केला. वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला. परंतु खरा आनंद जर कोणाला झालाच असेल तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद, त्याची चव तसे करीत गेल्याने समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे. मित्रांनो, ही गोष्ट संपली आहे इथे, परंतु किती छान सांगितलं आहे. 2-3 गोष्टी मला ह्यातल्या खूप आवडल्या. पहिलं म्हणजे आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या मुलांना काहीतरी दिलं आपण आपल्याकडनं, आपल्याकडे नसलं तरी देखील जे आहे त्यातून दिलं तर त्याचा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. तो खरा आनंद असतो. हे एक. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्याच्यात सांगितलं आहे की नरकासूर म्हणजे काय तर घाणीचा असूर. तर घाण दुरुस्त करायची, घाण साफ करायची, स्वच्छता ठेवायची, हेच खरं नरकासुराला मारणं. किती छान आहे पहा. 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला तेव्हा पण हेच सांगत होते, सगळीकडे स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. तर तो पण नरकासूर आपण मारलाच की. सगळ्या जगाने त्यावेळेला खूप खूप शिकवलं आहे आपल्याला या अशा वेळेला कसं वागायचं ते. तर हे जे वागणं आहे किंवा हे जे घाणीचं निराकरण करणं आहे ते इतक्या वर्षांपूर्वी साने गुरुजींनी त्यांच्या या पुस्तकात सांगितलं आहे. आजचं नाही आहे ते. किती छान आणि म्हणजे योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी ते सांगतायत आपल्याला. खूप छान वाटतं आहे. उद्या आपण नवीन गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.